हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहोत भरपूर पुरण भरलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी। त्यासाठी आपण चणा डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहोत। धुवून झाल्यानंतर आपण त्यात पाणी टाकून ती 1 तास भिजत घालणार आहोत। नंतर भिजवलेल्या डाळीला आपण 1 चमचा तेल लावून घेणार आहोत। 2 बाउल पाणी टाकणार आहोत आणि जी भिजवलेली डाळ होती ती पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे। हळद टाकून आपल्याला कुकर बंद करून घ्यायचा आहे। कुकर बंद झाल्यानंतर त्याच्या आपल्याला 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली डाळ कशा प्रकारे शिजलेली आहे। थोडंसं पाणी बाकी आहे ते आपण गॅसवर गरम करून आटवणार आहोत आणि पाव किलोला पाव किलोच गूळ घालून 2 चमचे साखर घातलेली आहे। त्यानंतर सुंठ पावडर, वेलची जायफळ पूड घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव किलो मैद्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि 1 चमचा तूप गरम करून कढवून घेतलेला आहे आणि ते आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाण्याने हे पीठ मळून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण मैद्याचे पीठ पुरणपोळीसाठी वापरलेला आहे। ते व्यवस्थित अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। छान मळून झाल्यानंतर त्याला तेल लावून आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर हाताला तेल लावून आपण मैद्याचा एक गोळा घेणार आहोत। त्याच्या दुपटीने आपण पुरणाचा गोळा घेणार आहोत। मैदा असा हातावर पसरवून त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा भरून व्यवस्थित अशी पुरणाचा गोळा तयार करायचा आहे। पुरण आपल्याला आतमध्ये दाबून दाबून आपल्याला हा पुरणाचा गोळा तयार करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर पोळीपाटाला कॉटनचा कपडा लावून त्यावर थोडासा मैदा टाकून हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। छान अशी आपण इझिली पुरणपोळी यावर लाटू शकतो। एक्स्ट्राचं पीठ असेल ते कापडाला निघून जातं। त्यानंतर तवा गरम करून त्यामध्ये आपण ही पुरणपोळी टाकलेली आहे। थोडे असे फुगे आल्यानंतर आपल्याला ती पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी कशी टम्म अशी फुगलेली आहे। त्यानंतर साजूक तूप टाकून आपल्याला ती काढून घ्यायची आहे।